नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. लोक बोलण्यासाठी तळमळतील, लोक भेटण्यासाठी तडफडतील. जी लोक तुमचं नाव सुद्धा घेत नव्हती तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरतील. फक्त अशी एक वस्तू तुम्ही तुमच्या खिशात ठेवा आणि 3 तासात चमत्कार पहा. जी लोक सतत तुम्हाला टार्गेट करत होती, जी लोक सतत तुमचा अपमान करत होती, ती लोक तुमच्या पायाशी येतील. नमस्कार मंडळी, मी पूनम स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकजण अडचणीत असल्यानंतरच अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा उपाय हे करत असतं. आपल्याला कोणात दुखवण्याचा हेतू नाही आहे किंवा कोणाच्या आयुष्यात कोणाचं वाईट होईल या हेतूने मी कोणताच उपाय सांगत नाही आणि तुम्हीही करू नका. फक्त विश्वास आणि श्रद्धेनं तुमचा होणारा त्रास जर कमी होणार असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका आणि शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटतं समाजात आपल्याला मान मिळावा, माझ्या नातेवाईकांमध्ये माझं कौतुक व्हावं, माझ्या घरात माझं कौतुक व्हावं, मी ज्या काही ठिकाणी काम करते त्या लोकांची मला शाबासकी मिळावी, जिथे व्यवसाय करते तिथलं मला प्रोत्साहन मिळावं. पण कित्येक वेळा असं होत नाही. घरात अपमान होतो, समाजात कोणी मान देत नाही, जवळचीच लोक सतत अपमान करतात, टार्गेट करतात, प्रत्येक गोष्टीला आपल्याला गृहीत धरतात. कित्येक वेळा लोक तुम्हाला शिव्या देतात, शाप देतात. पण जर तुमच्याही आयुष्यात असं काही असेल, तुम्हाला कोणीच मान सन्मान देत नसेल, कुणाशी नीट बोलत नसेल, तुमच्याशी कोणी नीट बोलत नसेल, सतत तुम्हाला टार्गेट केलं जात असेल, सतत तुमचा अपमानही केला जात असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो अवश्य करा. या उपायाने तुमचा कितीही मोठा शत्रू असेल पूर्णतः क्षमेल. जो तुम्हाला मान देत नव्हता, जो तुमच्याशी बोलत नव्हता, तुमच्याकडे बघतही नव्हता, तो स्वतः तुमच्या पायाशी येईल. मी स्वतः केलेला हा उपाय आहे. मी तुम्हाला 2 उपाय सांगते. त्यातला पहिला उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन अत्यंत पॉवरफुल टेक्निक. तुम्हाला यासाठी लागणार आहे एक वहीचा कागद. कुठल्या पण वहीचा कागद चालेल, कुठल्यावरही कलरचा तुम्हाला कागद घेतला तरीही चालेल. मी खूप छोटा सांगत नाही किंवा मोठा सांगत नाही. तुम्हाला शक्य असेल तेवढा एक छोट्या साईजचा, मीडियम साईजचा एक आपल्याला कागदाचा तुकडा घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं तर वहीचा एक कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्यासोबत तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे. तुम्ही पूर्ण वही घेतली तरी चालेल. एक वही आणि एक पेन, तुम्हाला हिरव्या रंगाचाच पेन लागणार आहे. वहीच्या पहिल्या पानावरती, जे वहीचं पान आहे त्या वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला इंग्लिशमध्ये एक शब्द लिहायचा आहे. हा शब्द तुम्ही अगदी व्यवस्थित ऐका. नाही जमलं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायला तर कोणाकडूनही तुम्ही लिहून घेऊ शकता. तुम्हाला सगळ्यात पहिले इथे लिहायचं आहे थँक्स. बघा, थँक्स आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे युनिवर्स. फक्त हा एकच शब्द, थँक यू युनिवर्स, म्हणजे धन्यवाद ब्रह्मांड, हा एकच शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. नाही शक्य तर मराठीमध्ये लिहा धन्यवाद ब्रह्मांड. वहीच्या पहिल्याच पेजवरती हा एक शब्द तुम्हाला लिहून झाला की एक वाक्य तुमचं लिहून झालं की पुढं थँक्स युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड, त्यानंतर त्याच्या खाली लिहायचं आहे की ज्या व्यक्तीचे नाव हा उपाय तुम्ही करताय, ज्याच्यासाठी करताय, बघा उपाय व्यवस्थित आहे का, ज्या व्यक्तीचे नावाने हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. समजा माझे पतीच माझ्याशी नीट वागत नाही तर त्यांचं नाव लिहायचं सागर. इथे मी सांगण्यासाठी लिहिते आहे बरं का, मी तुम्हाला फक्त एक ट्रायल म्हणून हे नाव लिहिते आहे. तर वरती लिहायचं थँक्स युनिवर्स, त्याच्या खाली लिहायचं सागर. माझं खूप तुमच्यावरती प्रेम आहे. शत्रूसाठी करताय तर शत्रूचं नाव लिहायचं राकेश. तुम्हाला लिहायचं आहे राकेश माझा मित्र. तर तुमचा शत्रू आहे पण तुम्हाला लिहायचं आहे की राकेश माझा मित्र आहे. समजा समाजात किंमत नाही आहे तुम्हाला तर लिहायचं आहे समाजात मला खूप मान आहे. शेजारी कोणी त्रास देते तर त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि शेजारी ह्या शेजारचे लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात. म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, किंमत देत नाही किंवा अजून काय असेल तर त्या व्यक्तीकडनं तुम्हाला जे अपेक्षित आहे ना, जे प्रेम अपेक्षित आहे, विश्वास अपेक्षित आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाने लिहायचं आहे. आता समजा तुम्ही लिहिताय सासूच्या नावाने, माझ्या सासूचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. तुम्हाला लिहायचं आहे सासूचा माझ्यावर खूप विश्वास आहे. विश्वास नसला तरी लिहायचा आहे की विश्वास आहे.
असं वहीच्या पेजवरती किमान कमीत कमी 51 वेळा लिहायचं आहे. किती वेळा लिहायचं? तर 51 वेळा. एकच वाक्य 51 वेळा एकाखाली एक असं वहीचं पान भरलं की पुन्हा दुसरं पेज, पुन्हा एकाखाली एक असं 51 वेळा लिहायचं. पुन्हा ते संपलं की पुन्हा तिसरं पेज मोठी घ्यायचं. वही असेल तर एकाच पानावरती पाठीमागं आणि पुढं असं तुमचं होऊन जाईल. पण वही छोटी असेल तर 2-3 पेजेस लागतील. तर या 2-3 पेज जे तुम्ही घेतलेले आहेत, समजा तुमचे 2 पेजेस झाले तर ते तुम्ही दोन्हीही एकत्र घ्यायचे. एक चौकोनी घडी करायची. नॉर्मली बघा तुम्हाला फोल्ड करायचं आहे ते. आपण जसा कागद फोल्ड करतो चौकोनी, तशा पद्धतीने एक कागद आहे, जो कागद आहे तो चौकोनी फोल्ड करा. 2-4 वेळा फोल्ड केला तरीही चालेल. छोटी अशी घडी करा. घडी केल्यानंतर तुम्हाला हातात ठेवायचं आहे आणि तुम्हाला एकच मनात म्हणायचं आहे, हो, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतोय, मला किंमत देतोय, माझी सासू माझ्यावर विश्वास ठेवते, माझ्याशी नीट वागते, माझा शत्रू माझा मित्र झालेला आहे. जे काही असेल ते पॉझिटिव्ह तुम्हाला एक 5 मिनटं म्हणत राहायचं आहे. डोळ्यासमोर तसं चित्र आणायचं आहे. त्यानंतर हा कागद जो आहे तो तुमच्यासमोर एखादी पंती, मातीचं भांडं किंवा काहीही असेल तर त्याच्यावरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला तो कागद जाळायचा आहे. पूर्ण जाळायचा. आता कागदाची विभूती जी राख होईल, ती कागदाची जी राख तयार झालेली आहे, ती राख घराच्या बाहेर कुठल्या पण भागात तुम्ही फुंकून टाकायची आहे. घराच्या बाहेर कुठल्याही भागात राख फुंकून टाकायची. आज ही रेमेडी करताय, कधी पण तुम्ही करा. आज ही टेक्निक करताय, तुम्हाला कमीत कमी 21 दिवस दररोज एकाच टायमिंगला रोज एकच टाईम रात्री, सकाळी जेव्हा तुम्हाला निवांत वेळ असेल तेव्हा रोज हे पॉझिटिव्ह लिहायचं. पॉझिटिव्ह वाइब्स तयार करायच्या आणि कापरावरती जाळायचं, घराच्या बाहेर फेकायचं. 21 दिवसांच्या आत तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल. तुमच्या पतीसाठी करताय, जर पती तुम्हाला वश येईल, तुमचं प्रेम सक्सेस होईल. हा उपाय आहे तो 100% सक्सेस करणाराच उपाय आहे. तर 11व्या दिवशी तुम्ही म्हणजे हे जे तुम्ही करताय ना, तर ते कमीत कमी 21 दिवस करायचं. पण 10-11 दिवस झाल्यानंतर एक 10व्या दिवशी, 11व्या दिवशी तुमची सासू तुमच्याशी नीट वागायला लागेल, नवरा नीट वागायला लागेल. जे तुम्हाला हवं होतं, जो रिझल्ट तुम्हाला पाहिजे होता, इतका चांगला रिझल्ट येईल की तुमच्या आयुष्यातून कितीही दूर गेलेली व्यक्ती असेल, तुम्हाला टार्गेट करणारी व्यक्ती असेल, ती फक्त आणि फक्त तुमचीच होईल. हा स्वतः मी उपाय केलेला आहे. माझी एक मैत्रीण माझ्याशी बोलत नव्हती, तर तिच्यासाठी मी हा उपाय केलेला. 7व्याच दिवशी माझी ती मैत्रीण आहे, तिचा मला फोन आला आणि आमचं जे भांडण होतं, छोटंसं भांडण, जो गैरसमज झाले होते, ते 7व्याच दिवशी आमचे मिटले होते. याचा अनुभव मला आला होता. तर तुम्ही हा उपाय 21 दिवस करा. 21 दिवस काय 10व्या 11व्या दिवशीच तुम्हाला याचा रिझल्ट हा जाणवेल. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद, सफेद रंगाचा कागद किंवा अन्य कोणत्याही रंगाचा एक छोटासा कागद. काळा सोडून कुठल्याही रंगाचा कागद घ्या. त्या कागदाच्या वरती अर्धा चमचा बडीशोप घाला. घरातली कच्ची बडीशोप असते, ती अर्धा चमचा घाला. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, समजा तुमची मैत्रीण आहे, बहीण आहे किंवा कोणी पण असेल, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीच्या नावाची जी संख्या येईल, समजा तुमची मैत्रीण आहे तनुजा, तर 3 अक्षर आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला काळी मिरी 3 घ्यायची आहेत. तुम्ही हा उपाय करताय तुमच्या पतीच्या नावानं, ज्यांचं नाव हे 2 अक्षरांचं आहे, तर 2 काळी मिरी घ्यायची आहेत. ज्या व्यक्तीसाठी करताय, समजा त्या व्यक्तीचं नाव 4 अक्षरांचं असेल तर 4 काळी मिरी घ्या. बडीशोप सोबत आणि तुम्हाला त्या कागदाची काळी मिरी ठेवायची आणि त्या कागदाची घडी करायची आहे. पुडी बांधायची. ही पुडी तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या. हातात घेऊन तुम्हाला मंत्र सांगते, तर तो एक अगदी सोपा मंत्र आहे. तर तो मंत्र आपल्याला 21 वेळेला म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. ह्रीम क्लीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ह्रीम क्लीम राज वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा. हा मंत्र आपल्याला त्या व्यक्तीचं नाव घेऊन 21 वेळा म्हणायचं. 21 वेळा म्हणून झालं की त्याच्यानंतर ही कागदाची पुडी तुम्ही स्वतःसाठी उपाय करत असाल, तुमचा मान वाढवायसाठी हा उपाय करत असाल, ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय ती व्यक्ती तुमच्याकडे नक्कीच ॲट्रॅक्ट व्हायला लागेल. तुमच्याकडे खेचून आणण्यासाठी ही पुडी तुम्हाला स्वतःजवळ
स्वतःवरून पहिल्यांदा 7 वेळा ही जी पुडी आहे तर ती ओवाळायची आहे. समजा माझ्या हातात पुडी आहे ही मी स्वतःवरून उजवीकडून डावीकडे, पुन्हा एकदा ऐका, उजवीकडून डावीकडे ही जी पुडी आहे ती 7 वेळा ओवाळायची म्हणजे उतरायची. 7 वेळा ओवाळून झाल्यानंतर ही पुडी तुम्हाला तुमच्या खिशात जवळ ठेवायची आहे. किती दिवस ठेवायचं? तर जवळ ही पुडी तुम्हाला 1.25 महिना सोबत ठेवायची आहे. 1.25 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायची नाही आहे. 1.25 महिना झाल्यानंतर ही पुडी तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा एखाद्या मातीच्या झाडामध्ये दाबून ठेवू शकता. 1.25 महिन्यात तुम्हाला 100% अनुभव हा येणारच. तुम्हाला मी सांगते की हा मंत्र रोज जमेल तेव्हा सकाळी संध्याकाळी 21 वेळा ती पुडी हातात घ्यायची आणि हा मंत्र म्हणायचा. दररोज 1.25 महिना दररोज ती पुडी हातात घ्यायची आणि हा मंत्र 21 वेळा म्हणायचा. असा 1.25 महिना उपाय करायचा. 1.25 महिन्याच्या आत जरी अनुभव आला तरी 1.25 महिना तो पूर्ण करायचा. 1.25 महिना झाला की 1.25 महिन्यानंतर त्या पुडीची कशी विल्हेवाट लावायची ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे उपाय करू शकता. कोणाचंही वाईट होणार नाही असे हे उपाय आहेत. आपल्याला फक्त आपली परिस्थिती सुधारायची, आपली वेळ बदलायची म्हणून आपण या गोष्टी करतोय. तर ह्या गोष्टी श्रद्धेनं आणि विश्वासानं करा. 100% तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जो अनुभव घेताय तोही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की द्या. या व्हिडिओच्या निमित्तानं पहिल्यांदा या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन हे प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.